राधानगरी तालुक्यात सध्या अनेक पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। निसर्गाचं वरदान लाभलेल्या राधानगरी तालुक्यातील धामणवाडीपैकी धनगरवाडा परिसर म्हणजे तर पर्यटकांसाठी स्वर्गसुख आहे। हिरवाईनं नटलेली धरती, अधूनमधून येणारा रिमझिम पाऊस, गार वारा आणि निसर्गाची उधळण यामुळे हा परिसर एखाद्या हिंदी चित्रपटात शोभून दिसेल। यामुळेच वर्षा सहलीसाठी हजारो पर्यटकांची पावलं राधानगरीतील धनगरवाड्याकडे वळत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यावर निसर्गानं मनमुराद कृपादृष्टी ठेवली आहे। पावसाळ्यात तर राधानगरी तालुका हिरवागार आणि थंडगार असतो। तालुक्यातील अनेक ठिकाणं वर्षा सहलीसाठी प्रसिद्ध आहेत। त्यामध्ये धामणवाडीपैकी धनगरवाडा परिसराचा उल्लेख हा करावाच लागेल। सध्याच्या रिमझिम पावसात धनगरवाडा परिसराचं रूप पूर्णपणे पालटलं आहे। धुक्याच्या दुलईत हरवलेले डोंगर, अधूनमधून पडणारा पाऊस, डोंगर कपारीतून वाहणारे पाण्याचे ओढे आणि धबधबे, थंडगार वारा आणि हिरवीगार झाडं यामुळं धनगरवाडा परिसर म्हणजे पर्यटकांसाठी स्वप्नवत केंद्र बनला आहे। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या राधानगरी तालुक्याचं सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलतं। धामणवाडी परिसरातील धनगरवाड्यावर सध्या हिरव्या रंगाच्या असंख्य छटा पाहायला मिळतात। डोंगर रांगांवर पसरलेलं दाट धुकं आणि त्यातून डोकावणारे डोंगर पाहताना एखाद्या चित्रपटातील दृश्य पाहिल्याचा भास होतो। धुक्याच्या लपंडावात डोंगर रांगा अधूनमधून अदृश्य होतात, तर डोंगर कपारीतून वाहणारे छोटे झरे आणि धबधबे या परिसराच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतात। पावसाच्या सरींची रिमझिम आणि झाडांच्या पानांवरून टपटपणारे थेंब यामुळं पावसाळी पर्यटनाला सध्या बहर आलाय। शिवाय हिरवाईनं नटलेले डोंगर, त्यातून जाणाऱ्या पायवाटा आणि चिंब झालेल्या रस्त्यावरून चालत निघालेले शेतकरी, गायी यामुळं आपला ग्रामीण भाग किती समृद्ध आहे याची प्रचिती येते। धनगरवाड्याचं हे पावसाळी रूप पाहण्यासाठी पर्यटकांनी एकदा तरी इथं यावं, निसर्गाचा मनमुराद पण शांत आनंद घ्यावा असं सध्याचं वातावरण आहे। राधानगरी तालुक्यातील धामणवाडीपैकी धनगरवाड्याचं पावसाळ्यातील हे निसर्गरम्य दर्शन तुम्हाला नक्कीच तृप्त करेल। बी न्यूजसाठी धामणवाडीपैकी धनगरवाड्याहून श्रीकांत जाधव।